अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 6 याचे पठण करणार आहोत. श्री गणेशाय नमः. हे शंभू महादेवा, तुझा जय जयकार असो. तुझे अगाध लीला कृतित्व मनाला मोहित करणारे आहे. तू मदनाचा अंत करणारा आहेस. मद मत्सर आदी विकासाचे अरण्य जाळून टाकणारा आहेस. तू संसाराचे पाश तोडून टाकतोस. तू सर्व प्रकारचे भय नष्ट करतोस. तू भवानीच्या मनाला आनंद देतोस. हे गंगाधरा, तू कापराप्रमाणे धवल वर्णाचा आहेस. त्रिदोषाचे शमन करणारा आहेस. तू त्रिभुवनाचा ईश्वर आहेस. तू हिमालयाचा जामात आहेस. गणपतीचा पिता आहेस. तू विष्णूला अत्यंत प्रिय आहेस. तू त्रिपुरासुराचे मर्दन केले आहेस. हे निळकंठा, हे सुहासवंदना, तू दयाळू आहेस. दानवाचे दमन करणारा आहेस. तू नंदीवर आरूढ होतोस. हे अंधकर मर्दना गजानतका, तू दक्ष यज्ञाचा विध्वंस केलास. तू असंख्य भक्ताचे कल्याण करणारा, ताटिका राक्षसीचा वध करणाऱ्या श्रीरामाला पूजनीय व संसारी जीवांना त्रिविध तापापासून सोडविणारा आहेस. सहस्त्रमुखाचा शेषही तुझे गुणवर्णन करू शकत नाही. तू नित्य शांत, निर्विकल्प, निर्जन, आशापाशांनी रहित, विरक्त व सर्वार्थांनी परिपूर्ण आहेस. तू आपल्या भक्ताचे पाश तोडून त्याचे जन्ममरण टाळतोस. त्यांना मुक्त करतोस. हे स्वामी, जे अन्यभावाने तुझी सेवा भक्ती करतात त्याच्या सर्व मनकामना तू पूर्ण करतोस. सकाम उपासना करणाऱ्यांना इष्ट ते देऊन त्यांचे मन निज स्वरूपाकडे कसे लागेल ते पाहतोस. मग तेच सकाम भक्त परमविभक्त व निष्काम होऊन निर्वाणपद प्राप्त करतात. तुझ्या प्रीत्यर्थ सोमवार, प्रदोष व शिवरात्रीचे व्रत करणाऱ्याचा उद्धार होतो. या व्रताचरणाने आजपर्यंत स्त्री पुरुषाचा उद्धार झालेला आहे व पुढेही होत राहील. याविषयी एक कथा सुताने नैमिषारण्यामध्ये शौनकादिकांना सांगितली. ती अशी: सीमतिनीचा जन्म, ज्योतिष्याचे भविष्यकथन. चित्रवर्मा हा आर्यावर्ताचा राजा होता. नल, हरिश्चंद्र यांच्यासारखाच तोही सत्वशील, पुण्यवान व पराक्रमी होता. तो गोब्राह्मणाचे रक्षण करणारा, प्रजेचे पितृवत पालन करणारा, शत्रूचा कर्दनकाळ व दुष्ट दुर्जनांना दंड देणारा होता. तो भागीरथीप्रमाणे प्रयत्नशील, मारुतीसारखा बलवान, परशुरामासारखा अजेय व बळीराजासारखा दानशूर होता. तो हरिहराची मनपूर्वक भक्ती करायचा. त्याला अनेक पुत्र होते. तेही पित्याप्रमाणे सद्गुणी व महावीर होते. शंकराला अनेक नवस केले तेव्हा त्याच्या कृपाप्रसादाने त्याला एक कन्या झाली. ती अत्यंत रूपवान, गुणवान व शुभलक्षणी. सौंदर्याच्या बाबतीत ती रती, मंदोदरी व रोहिणी यांच्यापेक्षा सरस. उपमा द्यायची झाली तर ती लक्ष्मी किंवा पार्वतीच दुसरी. प्रतिमाच होती. तिचे मुख चंद्राप्रमाणे तेजस्वी होते. विधात्याने त्रैलोक्यातील सर्व सौंदर्य एकवटून तिला घडवले होते जणू. तिच्या जन्मदिनी चित्रवर्माने श्रेष्ठ विद्वान ब्राह्मणांना पाचारण करून आपल्या कन्येचे जातक वर्तविण्यास सांगितले. त्यांनी तिचे भविष्य सांगितले. ही कन्या पृथ्वीवर बहुत काळापर्यंत राज्य करेल. ते ऐकून राजा इतका खुश झाला की त्याने ब्राह्मणांना अपार द्रव्य आणि वस्त्रालंकार दिले.
त्यांनी जिची इच्छा प्रकट केली तीही पूर्ण केली. ब्राह्मणांनी तिचे नाव सीमतीनी ठेवावे असे सांगितले. सौंदर्याची परिसीमा म्हणूनच ते नाव सुचविण्यात आले होते. ब्राह्मण म्हणाले, राजा, ही कन्या शरदेसारखी चतुर होईल, ती विद्वान होईल, तिच्या लावण्याची सर्व दूर कीर्ती पसरेल. त्याच्या प्रत्येक व्यत्ययाने राजाची प्रसन्नता वाढत होती. त्याचा आनंद हृदयात मावेना. पण तेवढ्यात अमृत घटात विषबिंदू पडावा तसे घडले. एक पंडित म्हणाला, राजा, या सर्वांनी सांगितलेले भविष्य जरी खरे असले तरी एक गोष्ट आधीच स्पष्ट सांगतो. या तुझ्या कन्येला 14व्या वर्षी वैधत्व येणार आहे. ते ऐकताच राजावर वज्रघातक झाला. अंगावर वीज पडावी किंवा हृदयात सुरी खुपसली जावी तसे त्याला झाले. त्याला खूप वाईट वाटले. त्याच्या आनंदावर विरजन पडले. चेहऱ्यावर दुःख, उद्ग्रता, चिंता हे समीप भाव एकदम प्रकट झाले. ही त्याची मनोवस्था जाणून त्या भविष्यत्या ब्राह्मणाने त्याला धीर दिला. राजाचे सांत्वन करताना तो म्हणाला, राजा, काळजी करू नकोस. शिवकृपा झाली तर हा वैधयोगही टळेल. हिचे सौभाग्य वाढेल. राजाला काय बोलावे ते सुचेना. त्याचा निरोप घेऊन ते ब्राह्मण निघून गेले. दिसामागे सीमतीनी मोठी होऊ लागली. तिच्या वाढत्या वयाबरोबर राजाही चिंताही वाढत होती. ती उपवर झाली तेव्हा तिचे सौंदर्य अधिकच खुलले. गुण प्रखर्ष पावले. ती सर्व कला विद्यामध्ये पारंगत झाली. कोकिळ पक्षाला लाजवील असा सुवर, कस्तुरीपेक्षा सरस आणि दरवळणारा असुगंध, मदनमुग्ध होऊन असे लोभस सौंदर्य, नाजूक कटिभाग, डौलदार चाल, काळे कुरळे केस, अनुपम लावण्य, तिचे सारे व्यक्तिमत्व दृढ लागेल असे होते. भ्रमर तिच्या भोवती रुजी घालीत. मृगाने लज्जित व्हावे असे नयन, भुजनागाने लाजेने विवरात लपावे अशी वेणी, पोपटानी हेवा करावा असे सरळ सुंदर नाक, प्राप्त काळाच्या सूर्यबिंबाला मागे सारतील असे आरक्त वर्ण ओठ, पिकलेल्या डाळिंब्याच्या दाणेपेक्षाही सरस असे दात, कमंडलूपेक्षाही घाटदार असे स्तनयुगल, तिच्या अद्भुत स्वरूपाचे कीर्ती वर्णन करावे. ती सूर्यासारखी तेजस्वी आणि चंद्रासारखी मनाला आल्हादक अशीच होती. तिच्या सख्याही तिच्यासारख्या सुंदर होत्या. त्या मधुर वार्तालाप करायच्या. गायनाने तिचे मन रिझवायच्या. चित्रवर्माचे आपल्या कन्येवर जीवापाड प्रेम होते. तिला पाहिल्याशिवाय त्याला जराही चैन पडत नसे. एके दिवशी सीमतीनी आपल्या सख्याबरोबर गप्पा गोष्टी करत होती. तेव्हा एक सखी म्हणाली, राजकन्ये, तुझ्याबद्दलची एक गुप्त गोष्ट नुकतीच माझ्या ऐकण्यात आली आहे, पण ती सांगण्याचे धैर्य माझ्यात नाही. सीमतीनी म्हणाली, काळजी करू नकोस. जे सांगायचे ते निसंकोच सांग. सखी म्हणाली, तुझ्या जन्माच्या वेळी विद्वान ब्राह्मण ज्योतिषांनी तू पुष्कळ वर्ष पृथ्वीवर राज्य उपभोगशील असे सांगितले आहे. त्यावेळी तुला 14व्या वर्षी वैधयोग असून शिवकृपा झाली तर तुझे सौभाग्य अखंड राहील असेही सूचित केले होते. ही गोष्ट तुला कळली नाही तर तू सावध होणार नाहीस म्हणून सांगितली. मला क्षमा कर. हे ऐकून सीमतीनीला मोठा धक्का बसला. ती बेचैन झाली. शिवकृपा होण्यासाठी काय उपाय करावा हेच तिला कळेना. मार्गदर्शन मिळवण्यासाठी तिने याज्ञवल्क्य ऋषीची पत्नी मैत्रेयीची हीच भेट घेतली. तिचे पाय धरले. तिला स्वतःबद्दलचे भविष्य कथन केले.
ती एकसारखी स्पंदन होती. ती म्हणाली, माते, मी तुला शरण आहे. माझ्यावर कृपा कर. माझ्या नशिबी लिहिलेला हा अटळ दुर्भाग्ययोग टाळण्यासाठी मी काय करू? सौभाग्यवृद्धीसाठी कोणते व्रत करू? कोणत्या दैवताची आराधना करू? कोणत्या गुरुचा आश्रयात जाऊ ते सांग. सीमतीने व्यथा ऐकून मैत्रियीलाही खूप वाईट वाटले. तिने तिला जवळ घेतले. तिच्या पाठीवर मायेने हात फिरवला. मधुर शब्दांनी तिला धीर दिला. तिचे सांत्वन केले व म्हणाली, मुली, घाबरू नकोस. तू शंकराची आराधना कर. तो देवाधिदेव निजभक्तांना सर्व प्रकारचे सौख्य देणारा व त्याचे कल्याण करणारा आहे. तू नमःशिवाय या शिवपंचाक्षरी मंत्राचा नेहमी जप कर. सोमवारचे व्रत धर. या दिवशी उपवास करावा. रात्रीच्या पहिल्या प्रहरी शंकराची प्रेमभावाने षोडोपचाराने पूजा करावी. ब्राह्मण दाम्पत्याची पूजा करून त्यांना भोजन द्यावे. तुझ्यावर दुःखाचे डोंगर कोसळले तरी व्रताचरण सोडू नकोस. या व्रताचा कंटाळा करू नकोस. कष्ट होतात, अपेक्षित फल लवकर प्राप्त होत नाही, म्हणून व्रत निंदा करू नकोस. तो आपले कल्याण करणारा या दृढ श्रद्धेने व्रताचरण कर. मैत्रिणीने तिला सोमवार व्रताचा सर्व विधी नीट समजावून सांगितला. सीमितीने समाधानाने घरी परतली. निष्ठेने सोमवार व्रत करू लागली. पिता शिवभक्त होता. त्याची कन्याही शिवभक्ती करू लागली. नल हा नेषद देशाचा राजा. त्याचा पुत्र इंद्रसेन. या इंद्रसेनाला जो मुलगा झाला त्याचे नाव चित्रागंध. अत्यंत देखणा व आपल्या आजोबाप्रमाणे सुलक्षणी होता. त्यावेळी पृथ्वी तलावर त्याच्यासारखा रूपवान व गुणवान राजपुत्र शोधूनही सापडला नसता. सीमितीनीचा त्याच्याशीच विवाह करण्याचे ठरले. उभयपक्षी आनंदी आनंद झाला. इकडे सीमतीने सोमवारचे व्रत मनपूर्वक करीत होती. मैत्रियीने सांगितले होते त्यापेक्षा अधिक करत होती. ती प्रत्येक आठवड्यास 1100 ब्राह्मण दाम्पत्याचे पूजन करायची. त्यांना भोजन व वस्त्रालंकार द्यायचे. यथेतिथींना याचकांना अन्नदान द्रव्यदान करायचे. सोमवारी यथासांग शिवपूजन करायचे. जागरण करायचे. तिने अतिशय सुंदर आणि भव्य असे शिवालय निर्माण करविले होते. त्याच्या गाभाऱ्यात पंचमुखी शिवाची स्थापना केली होती. आपल्या व्रताचरणात कोणत्याही प्रकारचे नून राहू नये म्हणून ती विशेष काळजी घ्यायची. सूत पुढे म्हणाले, श्रोते हो, या ठिकाणी विषयाला अनुसरून मी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगू इच्छितो, ऐका. शंकराला अभिषेक केल्याने पापाचा नाश होतो. शंकराची पूजा केल्याने सुख समृद्धी लाभते, वैभव वाढते. शंकराला गंध अक्षदा सुहासिक पुष्पमाला अर्पण केल्याने सौभाग्य वाढते. शिवापुढे धूप जाळल्याने अंगसुगंधी होते. दीप लावल्याने वश परंपरा अखंड राहते. आयुष्य वाढते. अंगकांती तेजस्वी होते. लक्ष्मी नांदते. द्रव्याची कधीच कमतरता पडत नाही. तांबूल दिल्याने धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चारी पुरुषार्थ प्राप्त होतात. शिवनामाचे जपाने महासिद्धी मिळते. होम हवनाने संपत्ती वाढते. शिवचरित्रपर शिवमहात्म्य तत्पर कीर्तन केल्याने व उमानाथ साक्षात दर्शन देतो. हे श्रवण केल्याने संकटे व व्याधी याचे निरसन होते. ध्यान केल्याने आत्मज्ञान होते. शिवापुढे नृत्य केल्याने तो धुर्जटी जन्ममरणाच्या फेऱ्यातून सोडवतो. निज कृपेने मुक्ती देतो. तंत वितंत घन सुरवर अशी चतुर्विद्य वाद्य शिवरंजन करण्यासाठी वाजवली तर कंठ मधुर होतो. कीर्ती पसरते. शंकराला रत्नेदान दिल्याने डोळे तेजस्वी होतात. शिवदृष्टी प्राप्त होते.
शिवाला सर्व प्रकारचे अलंकार अर्पण केल्याने सर्वत्र जय प्राप्त होतो. या ठिकाणी जी पुण्यफले वर्णन केली आहेत ती सूर्य एका ब्राह्मणाला शिवस्वरूप मानून आणि त्याला भोजन देऊन संतुष्ट केल्याने सर्व देवता या शिवाप्रमाणे भक्ताचे कल्याण करणारे आहेत. वरील उपचार त्यांना अर्पण केल्याने तशीच फलप्राप्ती होते. पूजनाने मन निर्मळ होते. नित्य सत्कर्माची सवय लागते. म्हणून कंटाळता घरातील देवाची दररोज पंचोपचारे पूजा करावी. श्रीमतींनी कथा सांगताना सूत पुढे म्हणाले, श्रोते हो, त्यानंतर चित्रवर्मा राजाने एका उत्तम मुहूर्तावर आपल्या कन्येचा चित्रांगदाशी थाटामाटात विवाह लावून दिला. तो विवाह सोहळा 4 दिवस चालला. चित्रवर्माने जाताला वरदक्षिणा म्हणून अपार धन दिले. नवरत्ने दिली. किती वस्त्रालंकार दिले याची तर गणतीच नाही. त्याने जावयाला आनंद म्हणून अश्वशाळा, गजशाळा, चित्रशाळा व नृत्यशाळा व रत्नखचित भव्य रथ दिले. 4ही वर्णाच्या लोकांना भोजन, दान, दक्षिणा व मानपान देऊन तृप्त केले. ब्राह्मणांना इतकी दक्षिणा दिली की ती घरी नेताना ते अक्षरशः दमून गेले. नेववत नाही म्हणून कित्येकांनी त्यातील काही भाग मार्गातच ठेवून दिले. याचकाच्या मुखातही पुरेपुरे आणखी नको असे उद्गार होते. राजाने दिलेले दाणे कशी वाहून न्यायची असा त्यांनाही प्रश्न पडला होता. त्यावेळी राजाचे औदार्य अग्री जाळून टाकीत होते. त्या धनरूपी मेघाच्या अपार वर्षावाने दुःख नेतरूपी सर्व धुराळा खाली बसला आणि याचकाच्या मनात तृप्तिरूपी तृणांकुर डवरले. या वैभवशाली अद्भुत विवाह सोहळ्याचे समग्र वर्णन करणे कवीला शक्य नाही. निष्कलंक, तेजस्विनी आणि उमललेल्या कमळासारखी प्रसन्न मुखचर्या चंद्राच्या 16 कला अर्ध्यावरून बनवली असावी. अशी शुभ्र सतेज दंतपंक्ती, शंखासमान कंठ असलेली, गळ्यात तेजस्वी मोत्याची माळ घातलेली श्रीमतींनी चित्रांगदाची पत्नी झाली. तेव्हा तिचे अनुपम सौंदर्य पाहून मुलाकडील वराडी मंडळी व लग्नाला उपस्थित असलेले नेषधवासी जण अक्षरशः दिपून गेले. त्यांनी तिच्या लावण्याचे खूप कौतुक केले. प्रशस्तीदार काढले. नवपरिणीत दाम्पत्यास अनेक शुभाशीर्वाद दिले. लग्नातील वराडी मंडळीचे व उपस्थित सर्व निमित्ताचे मानपान झाल्यावर इंद्रसेनाने चित्रवर्माचा निरोप घेतला. नव दाम्पत्यास घेऊन तो निषेधनगरास परतला. तेथील जनतेने चित्रांगद व श्रीमतींचे उत्साहाने स्वागत केले. त्यांना वाजत गाजत मिरवणुकीने प्रसादात नेले. या विवाहाप्रीत्यर्थ इंद्रसेनाने मोठा आनंद उत्सव केला. अपार दानधर्म करून ब्राह्मणांना व याचकांना संतुष्ट केले. लग्नानंतरचे दिवस खूप आनंदाने गेले. श्रीमतींनी सासरकडील मंडळीमध्ये कौतुकाचा विषय झाली होती. ती सर्वांना हवीहवीशी वाटायची. तीही सासरचे रीतिरिवाज शिकून घेत होती. पुढे दसरा दिवाळीच्या निमित्ताने चित्रवर्माने आपल्या मुलीला व जावयाला सन्मानपूर्वक बोलावून घेतले. त्यांना मोठ्या आग्रहाने आपल्याशी ठेवून घेतले. त्यांचा मानपान केला. त्यांना काही कमी पडू नये म्हणून तो विशेष बडदास्त ठेवीत होता. तो जोडा लक्ष्मीनारायणासारखा दिसायचा. राणी त्याची आठवणीने दृष्ट काढायची. एके दिवशी चित्रांगद काही सेवक व सैन्य घेऊन शिकारीसाठी अरण्यात गेला. मृगयेनिमित्त खूप धावपळ झाली होती. चित्रांगद घामाघूम झाला होता. दमून गेला होता. जवळच यमुनेचे पात्र होते. तिच्या काठावर एक सुंदर नौका होती. चित्रंगदाने मृगया थांबवली. स्वतःला आराम मिळावा म्हणून तो नौकाविहारास निघाला. एका सेवेकाला बरोबर घेऊन रमणीय नभ प्रदेश पाहत यमुना जळातून पुढे पुढे जाऊ लागला.
त्याचे सैनिक काटाकाटाने त्याच्याबरोबर जात होते. तेवढ्यात प्रचंड झंझावात सुटला. त्यामुळे यमुनेच्या खोल विस्तीर्ण पात्रातून महाकाय लाटा उसळल्या. चित्रगंधाची नौका डळमळू लागली. सेवकाने तिला काठावर नेण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले, पण उपयोग झाला नाही. सेवक सैनिक भीतीने आकांत करीत असतानाच काळ्या गडद पाण्यात तिला जलसमाधी मिळाली. राजपुत्र व सेवक सर्व देखत बुडाले. अल्पावधीत सर्व कारभार आटोपला. काठावर एकच हाहाकार उडाला. सैनिकांनी चित्रगंधाला वाचविण्यासाठी जीवावर उदार होऊन पाण्यात उड्या घातल्या, पण राजपुत्र हाती लागला नाही. एक देखणे तारुण्य हा म्हणता काळाच्या उदरात गडप झाले. सेवक वर्ग छाती पिटत धावला. ही दुःखद वार्ता कळताच चित्रवर्माच्या पायाखालची मातीच सरकली. तो शोकावेगाने आक्रोश करीत अनवाणी धावत यमुना तीरी आला. सिमितिनी व तिच्या मातीची अवस्था काय वर्णन करावी. काळाने सिमितिनीच्या सौभाग्यावर कुऱ्हाड घातली होती. त्या दोघी शिबिकेत बसून तातडीने यमुना तीरी आल्या. दुःखाचा डोंगर कोसळला होता. सिमितिनीसह समस्त राजपरिवार जमिनीवर गडबडा लोळत अश्रू ढाळत होता. शोकावेग असह्य होऊन वक्षस्थळे बडवीत होता. तेथे कोणी कोणाला सावरावे. चित्रवर्माने महत्प्रसानाने स्वतःला सावरले. तो आपल्या लेकीला धीर देऊ लागला. आईने कन्याला गळामिठी घातली. त्या दोघींना रडताना पाहून सारी सृष्टी आकांत करू लागली. वातावरणात नैराश्याची काळीकुट्ट छाया पसरली होती. सिमितिनीला सारखी मूर्छा येत होती. तिची विकल्प अवस्था पाहून पशु पक्षी वनचर वृक्ष वेली सर्वच मूकपणे अश्रू ढाळत होते. दूताकडून हे व्रत कळताच इंद्रसेन पत्नीसह त्वरित आर्यावर्तास आला. पुत्रनिधनाने ते दाम्पत्य पार खचून गेले होते. त्याच्या आगमनाने दुःखरूपी सागरच उचंबळाला. सुनेची विषण अवस्था सासऱ्याला बघवेना. चित्रगंधाची आई लावण्यवती अपार शोक करू लागली. धरतीवर पडून तोंडात माती घालू लागली. करत्या सवरत्या तरुण मुलाचा मृत्यू हे भूलोकीचे सर्वात मोठे दुःख. ते जिवंतपणी भयंकर नरक यातना देते. जीवन उद्ध्वस्त करते. नियतेनं ते परमदुःख अत्यंत क्रूरपणे तिच्या पदरात घातले होते. मग ती तरी काय करेल. सर्वजण तिला सावरण्याचा सारखा प्रयत्न करीत होते, पण तिचा शोकाग्री शब्दाची फुंकर घालून विझवणारा होता का. ती दुःखाने बरळत होती. हाय हाय रे दुर्दैवा, तू हा काय आघात केलास. माझे असे कोणते पूर्वपाप उभे राहिले म्हणून तू माझ्या एकुलत्या एका पुत्राचा बळी घेतलास. कालिंदी, तू माझ्या बाळाची काळ नागिन ठरलीस. एका मातेला तू दुःख सागरात ढकलताना तुला काहीच कसे वाटले नाही. तू जगाचे जीवन आहेस आणि माझ्या मुलाचे जीवन हरण केलेस. तुला उपकार कीर्ती कोण म्हणेल. माझी आंधळ्याची काठी तुझ्या डोहात बुडाली. तू माझ्याशी दया साधलास. माझा राजहंश घेऊन गेलीस. कोठे गेले माझे पाडस. माझ्या देखण्या चित्रगंधाला कोणी पळवून नेले. मी असे कोणते दुष्कर्म केले म्हणून हे दुःख ओढवले. मी माता पुत्राची ताटातूट केली की प्रदोष व्रत मध्येच सोडून दिले. शिवरात्रीस अन्न घेतले की सोमवारचे व्रत सोडले. मी हरिहरामध्ये भेदभाव केला की त्याच्या कीर्तनात बेरंग केला. मी पंक्तिभेद केला की संत महंतांना दुष्णे दिले. का मी परद्रव्याची अभिलाषा धरली होती. मी दान देते असे म्हणून ब्राह्मणाला आशेवर ठेवले की कोणी दान देत असताना त्याला विघ्न घातले. मी कोणाच्या मुखातला घास काढला की गुरुद्रोह केला. मी भोजनास बसलेल्या ब्राह्मणांना बाहेर घालून दिले. मी हरिणीपासून तिचा बछडा विलग केला की परिव्राजक संन्यासाची निंदा केली.
मी असा कोणता घोर अपराध केला म्हणून माझा पुत्र गेला, माझे निधान गेले. आता मी काय करू? त्याला कोठे शोधू? कोणीतरी माझ्या चित्रगंधाला आणून दाखवावं हो. त्याला पाहिल्याशिवाय माझा जीव शांत होणार नाही. लावण्यवती एकसारखी विलाप करत होती. प्रधान, ज्येष्ठ, आप्त यांनी त्या सर्वाचे कसेबसे सांत्वन केले. त्यांना धीर दिला, सावरले. चित्रवर्मा सीमतिनीला घेऊन आपल्या नगरात परतला. राजमाताच्या निधनामुळे समस्त आर्यवर्त शोकसागरात बुडाले. शोकव्याकुळ इंद्रसेन आपल्या पत्नीसह निषेधकडे निघाला. तिकडं इंद्रसेन पुत्र शोकाने खचलेला आहे असे पाहून त्याच्या भाऊबंदाची बुद्धी फिरली. राजाच्या अनुपस्थित त्यांनी राज बळकावले. हे कारस्थान इंद्रसेनाला कळताच तो पुरता हतबल झाला. नियतीने त्याची क्रूर थट्टा आरंभिली होती. आधी पुत्र गेला, मग राज्य, सैन्य नाही, धन नाही. दुःखाने चित्त सैरभैर झालेले काय करील बिचारा. तो लावण्यवतीला घेऊन दुसऱ्या देशात पळून गेला, पण तेथेही दुर्दैवाने पाठ सोडली नाही. शत्रूच्या गुप्तचरांनी त्यांना शोधून काढले, त्यांना धरून आणले. निषेधाचा राजा त्याच्याच नगरात पत्नीसह बंदिवासात भोगू लागला. सीमितिनीच्या दुःखात अंतच नव्हता. चित्रगंधाचा मृत्यूचा आघात पचवणे ही फार कठीण गोष्ट होती. पण त्याही परिस्थितीत मैत्रियीचा उपदेश तिला आधार देत होता. ती म्हणाली होती, बाळ, कितीही दुःख कोसळले तरी शिवव्रताचा वसा सोडू नकोस, तुझे कल्याण होईल. ही वचने लक्षात ठेवून सीमतीने सोमवारची प्रदोष उपासना पूर्वीप्रमाणेच दृढ निश्चयाने चालू ठेवली. ती 1100 ब्राह्मण दाम्पत्याची पूजा करून त्यांना भोजन देऊ लागली, दानधर्म करू लागली. सर्व राजउपयोगाचा त्याग करून ती अहोरात्र शिवनामाचा जप करू लागली. अशी 3 वर्ष लोटली. चित्रगंध यमुना डोही बुडाला. त्याला नागकन्यांनी पाताळात नेले. नागलोकातील अद्भुत विश्व पाहून चित्रगंध थक्क झाला. तेथील नवरत्नांनी झळकणारी भूमी, भव्य प्रसाद, स्वर्गलाकी उपोषणा आणि अशी अद्वितीय नगररचना तपस्याना तपोभ्रष्ट करू शकतील आणि अप्सरांनाही लाजवतील अशा एकापेक्षा एक सुंदर नागस्त्रिया, हे सर्व त्याच्या कल्पनेपलीकडचे होते. रक्षक नागकन्यांनी त्याला नागराज तक्षकापुढे आणले. तेव्हा चित्रगंधाने त्याला साष्टांग नमस्कार केला, त्याची स्तुती केली. त्याची निर्भयता व विनय पाहून तक्षक प्रसन्न झाला. त्यांनी त्याची विचारपूस केली. चित्रगंधाने त्याला स्वतःबद्दलचे सर्व वृत्तांत सांगितले. तक्षक म्हणाला, हे राजपुत्रा, तुम्ही कोणत्या देवताची भक्ती करता? चित्रगंध म्हणाला, महाराज, ज्याने इच्छा मात्रे प्रकृती व पुरुष निर्माण केले, अनंत ब्रह्मांडे रचली व इच्छा निवृत्त होताच तीच अनंत ब्रह्मांडे तो मोडून टाकतो असे घडते, तेव्हा पंचमहाभूते तत्वासहित प्रकृती पुरुषात विलीन होतात. त्यानंतर ती दोघे परस्पर प्रीतीने आदी पुरुषात समावतात. तो सनातन आदी पुरुष म्हणजे सदाशिव. आम्ही त्या शंकराची भक्ती करतो, ज्याच्या मायेपासून सत्य, रज, तम हे 3 गुण व ब्रह्मा, विष्णू, रुद्र निर्माण झाले. त्या पुराण पुरुष शंकराची आम्ही भक्ती करतो. तो आकाश, पाताळ, दशदिशा, त्रिभुवन, पंचतत्वे, नद्या, सागर, भस्म, मृत्तिका, अष्टधातू असे सर्वच व्यापून उरला आहे. त्या शंकराची आम्ही भक्ती करतो. ज्याने 18 वनस्पती व सर्व प्रकारची बीजे आकाराला आणली, त्या कैलासनाथाची आम्ही उपासना करतो. सूर्य हाच ज्याचा नेत्र आहे, चंद्र हाच ज्याचे मन आहे, विष्णू हाच ज्याचे अंतकरण आहे, इंद्र हाच ज्याचे हात आहेत, यम हाच ज्याच्या तीक्ष्ण दाढा आहेत, अर्थात देवता चक्र हेच ज्याचे अवयव आहेत,
त्या विराट पुरुष शंकराचे आम्ही भक्त आहोत. 11 रुद्र 12 आदित्य हे ज्याच्या सन्मुख विनम्र भावे उभे असतात, त्या शंकराचे अतर्क्य व अचित्त मानव कार्य वर्णन करावणार हे कश्यपसुता, हे नागराजा, आम्ही त्या सनातन ईश्वराच्या दासाचे दास आहोत. ते ऐकताच तक्षकाची मुखचर्या उजळली. त्याला खूप आनंद झाला. त्याने चित्रगंधाला क्षेमालिंगन दिले, त्याचे उत्तम आदरातिथ्य केले व म्हणाला, तू मला खूपच आवडला आहेस. तू माझ्याकडेच राहिलास तर किती बरे होईल. या नागलोकात देवदुर्लभ अशा कितीतरी गोष्टी आहेत. येथे तुझे मन रमेल. चित्रगंध म्हणाला, महाराज, तुम्हाला माझ्याविषयी वाटणारी आपुलकी पाहून मी धन्य झालो आहे. तुमची भेट झाली हे माझे सद्गम, पण मला घरी जाण्याची ओढ लागली आहे. मी माझ्या आई वडिलाचा एकुलता एक पुत्र आहे. माझ्यावर त्यांचे अपरंपार प्रेम आहे. माझ्या विरहाने त्यांची काय अवस्था झाली असेल कोण जाणे. माझे सासू सासरे चिंतेत असतील. सीमितीनी ही माझी पत्नी आहे. ती 14 वर्षाची आहे. ती गुणवान आहे, रूपवान आहे. मी नाही असे पाहून ती कासावीस होईल. विरहाने प्राणत्यागही करील. या सर्वांना वाट पाहायला लावणे मला आता योग्य वाटत नाही. तेव्हा कृपा करून मला निरोप द्या. बोलताना त्याचा कंठ दाटून आला. डोळ्यात अश्रू तरळले. त्याने तक्षकाच्या चरणांचा वंदन केले. त्याच्या मनोभाव जाणून नागराजानेही विशेष आग्रह केला नाही, पण त्याला काही काळ प्रेमपूर्वक ठेवून घेतले. त्याचे खूप कौतुक केले. मग निरोप देताना त्याला अपार भेटवस्तू, 12,000 हत्तीचे बळ, चिंतामणी, एक वेगवान अश्व, दिव्य वस्त्रालंकार, अत्यंत अमूल्य तेजस्वी व दुर्लभ रत्ने दिली. या भेटवस्तू वाहून नेण्यासाठी एक राक्षसगण व मार्ग दाखवण्यासाठी एक सर्पसेवक दिला. तू संकटकाळी जेव्हा जेव्हा माझे स्मरण करशील तेव्हा तेव्हा मी तुझ्या मदतीला धावून येईल, असे अभिवचन दिले. तक्षकाच्या रूपाने चित्रगंधाला एक उत्तम मित्र लाभला होता. त्याला आलिंगन देऊन तो स्वदेशाकडे निघाला. अक्षारूढ चित्रगंध यमुनेच्या प्रवाहातून बाहेर आला. काठावर उभे राहून त्याने आसपासच्या परिसरावर दृष्टी फिरवली. योगायोगाने त्याच वेळी सीमितीने स्नान करण्यासाठी नदीवर आली होती. दोघांचीही दृष्टी भेट झाली, पण त्यांनी एकमेकांना ओळखले नाही. कसे ओळखला? नागलोकात आपण किती काळ होतो हे चित्रगंधाला ठाऊकच नव्हते. तो बुडाल्यापासून यमुना तीरी पुन्हा प्रकट होईपर्यंत मध्ये 3 वर्ष लोटली. आता चित्रगंध अत्यंत वैभवसंपन्न असा महावीर शोभत होता. त्याच्या अंगावर दिव्य वस्त्रे व रत्नजडित आभूषणे होती. त्याच्या मस्तकावरील मुकुटाला सुभूषित करणारे नागमण्याचे सर खांद्यावर रुळत होते. त्याच्या गळ्यातील गजमुक्ताच्या माळा त्याच्या व्यक्तिमत्वास अधिक खुलवितील होत्या. त्याच्या कमरेची पाचू जडविलेली मेखला अद्भुत तेजाने झळकत होती. तिची हिरवी प्रभा जमिनीवर पसरली होती. कंठातील लाल रत्नाची पदके अत्यंत आकर्षित दिसत होती. त्याच्या अंगीचा दिव्य चंदनी सुगंध साऱ्या परिसरात दरवळत होता. सीमितीनीची अवस्था काय वर्णन करावी. ती विधवेचे आयुष्य कंठित होती. तिच्या गळ्यात मंगळसूत्र नव्हते, अंगावर अलंकार नव्हते. उपासतापासाने ती अगदी कृश झाली होती. डोळे खोल गेलेले, गाल बसलेले, चेहरा निस्तेज, त्यावर चिंतेची छटा. अप्सरेसारखी दिसणारी हसरी खेळकर, हुशार, तेजस्वी अशी ती राजकन्या अक्षरशः दासी वाटत होती. चंद्राला ग्रहण लागावे तशी चित्रागंध व सीमितीने एकमेकांना ओळखले नसले तरी त्यांचे मन मात्र वेगळीच ग्वाही देत होते. चित्रगंधा तिच्यापाशी गेला. त्याने तिची विचारपूस केली. म्हणाला, तू कोण आहेस? तुझे नाव काय?
तू कोणाची कन्या? तेव्हा सीमतीने त्याला आपली समग्र हकीकत सांगितली. ती सांगताना तिला एकसारखे रडू येत होते. त्यावेळी तिच्या सख्या म्हणाला, महाराज, ही एवढी देखणी सुंदर पण दुर्दैव कसे आघात करते पहा. 3 वर्षापूर्वी हिचा पती याच यमुनेत बुडून नाहीसा झाला. हिचे सासू सासरे पुत्रयोगाने पार खचून गेले होते. तोच वैऱ्यांनी दावा साधला. त्यांना बंदीगृहात डांबून त्यांनी सर्व राज्य हडपले. तिची करुण कहाणी सांगताना त्या सख्यांनाही अश्रू आवरत नव्हते. आपल्या पत्नीची आणि मात्यापित्याची ती अवस्था पाहून आणि ऐकून चित्रगंधालाही रडू आवरेना. तो अधोवदन झाला. एकीकडे त्याच्या मनात संतापाने अंगार फुलला होता. शत्रूचा निपात करण्यासाठी ईर्ष्या वळण्यासारखी भडकली होती. त्याची भावविह्वल अवस्था पाहून सीमितीला मोठे आश्चर्य वाटत होते. तिने सख्यांना त्याची विचारपूस करण्यास खुणेने सांगितले. तेव्हा त्या म्हणाल्या, महाराज, आपण कोण? कोठून आलात? कृपया परिचय द्या. चित्रगंधा म्हणाला, आमची काय चौकशी करता? आम्ही सिद्ध पुरुष मनात येईल तेथे सचार करतो. कधी स्वर्गात तर कधी भूमीवर, कधी पाताळात. आम्ही त्रिकाल ज्ञानी आहोत. भूत भविष्य सर्व जाणतो. मग सीमतिनीचा हात धरून तो हलकेच म्हणाला, बाई, काळजी करू नकोस. तुझा पती जिवंत आहे. आजपासून 3 दिवसांनी मी तुम्हा दोघाची भेट घडवीन. हे मी सदाशिवाची शपथ घेऊन सांगतो. पण तोपर्यंत ही गुप्त गोष्ट गुप्तच ठेव. त्याच्या भेटीनंतर तुझे सद्भाग्य उजळेल, तुझे कल्याण होईल. ते ऐकून सीमितीने मनोमनी सुखावली. तिने चोरट्या नजरेने त्याच्याकडे पाहिले. तिच्या मनात विचाराची आवर्तने सुरू झाली. हा चित्रगंध तर नाही, पण जो 3 वर्षापूर्वी बुडून मृत्यू पावला, तो परतून येणे कसे शक्य आहे? क्षणभर तिला शंकराचे स्मरण झाले. ती म्हणाली, हे शंभू महादेवा, हे भवानीवरा, तू अत्यंत करुणा करणारा आहेस. भक्ताची नित्य पाठराखण करणारा पुराण पुरुष आहेस. तुझी लीला करणी कोणाला कळली आहे? हा तर परमपुरुष माझा हात धरण्याचे धैर्य त्याला कसे झाले? त्याच्याविषयी माझ्या मनात हा स्नेहभाव कसा प्रकट झाला? पहिल्याच भेटीत हा मला अगदी जवळचा आप्त कसा बरे वाटू लागला? हा चित्रगंध असेल तर अशा वैभवशाली स्वरूपात कसा परतला? त्याला अमृत प्राशन करायला मिळाले की काय? काय काळाने त्यांना पुन्हा प्रकट केला? हे मदनतात का? हे षडानन जनका, तुझे कृतित्व अगाध आहे. हे जगनिवासा, तुझ्या कृपाशीर्वादाने चित्रगंध परत आला. तर मी 11 लक्ष दाम्पत्याची पूजा करीन. तुला तितकीच बिल्वपत्रे वाहीन. तुझ्या सन्मुख तितकेच दीप लावीन. तुझा अखंड जय जयकार करीन. सीमितिनीच्या हृदयातील आनंद तिच्या मुखावर स्पष्ट दिसत होता. तर अवलोकन करून चित्रगंध म्हणाला, आता तू निशंक मनाने घरी जा. मीही निघतो. ही आनंद वार्ता तुझ्या सासू सासऱ्यांनाही सांगितली पाहिजे. सीमितीने हसत मुखाने त्याचा निरोप घेतला. मार्गामध्ये तिच्या सख्या म्हणाल्या, राजकन्ये, हा तुझा पतीच आहे असे आम्ही शपथेवर सांगतो. त्याने आपुलकीने तुझा हात धरला. तू बोलत असताना त्याच्याही डोळ्यात पाणी आले. अत्यंत प्रीती असल्याशिवाय हे कसे शक्य आहे? सीमितीने म्हणाली, गप रहा ग, उगाच गवाया कशाला? आज तिच्या मुखावर एक वेगळेच समाधान झळकत होते. ती आनंदाने घरी परतली. ही गोष्ट तिने व तिच्या सख्यांनी कोणालाही सांगितली नाही. चित्रगंध घोड्यावर बसून वायू वेगाने निषेध देशाकडे निघाला. तेथे नगराबाहेर एका उपवनात थांबला. तक्षकाने दिलेला नागरक्षक व मदनीस राक्षसगण हे दोघेही त्याच्याबरोबर होते.
नागरक्षाने मनुष्यरूपाने नगरात प्रवेश केला. राजसभेत जाऊन शत्रूची भेट घेतली व त्यांना खबरदार करीत म्हणाला, चित्रगंध परत आलेला आहे. तो 3 वर्षे पाताळात होता. तेथून तक्षकाची मैत्री व 12,000 हत्तीचे बळ प्राप्त करून आला आहे. आता तुमची धडगत नाही, तेव्हा बऱ्या बोलाने त्याला शरण जा, आपला जीव वाचवावा. ते ऐकून शत्रूला धडकीच भरली. त्यांनी इंद्रसेन व लावण्यवतीची बंदिवासातून तत्काळ सुटका केली. त्यांना राज्यावर बसविले. आम्ही स्वार्थाने अंध झालो होतो. तुमच्यावर खूप अन्याय केला. आम्हाला क्षमा करा. आम्हाला जीवनदान द्या. आम्ही प्रार्थना काकुळतीने करू लागले. नागाने त्या उभयंताची भेट घेतली. त्यांना चित्रगंधाचे सर्व वर्तमान सांगून तो परत आल्याची शुभवार्ता कळविली. हे ऐकून त्या दोघांना अपार आनंद झाला. इंद्रसेनाने आपला दळभार सिद्ध केला आणि लवाजमासह वाजत गाजत पुत्र भेटीस निघाला. आपल्या आई वडिलांना येताना पाहून चित्रगंध त्याच्याकडे धावला. त्याने त्याच्या पायांना मिठीच मारली. इंद्रसेनाने त्याला वात्सल्याने उठवले. त्याच्या गळ्याला दृढ मिठी घालून क्षेमालिंगन दिले. लावण्यवतीने अश्रू भरल्या डोळ्याने त्याला पोटाशी धरले. आज कौसल्येला रघुनाथ भेटला होता. एका मातेला तिचे हरवलेले पुत्ररत्न सापडले होते. जन्मधाला दृष्टी मिळाली. प्राणकंठाशी आले असताना अमृत प्यावयास मिळाले. असे घडले होते. आज समस्त सौख्य हात जोडून त्यांच्या सन्मुख उभे होते. चित्रगंध परतल्याने वृत्त कळताच इंद्रसेनाने सर्व मित्रराजे, नानाविध मौल्यवान नगरराजे घेऊन निषेध देशी आले. आपल्या लाडक्या राजपुत्राला पाहण्यासाठी नगरजनांनी ही गर्दी केली होती. त्यांनी गुढ्या तोरणे उभारली. नगर शृंगारले. इंद्रसेन, लावण्यवती व चित्रगंध यांना मोठ्या जल्लोषाने मिरवणूक काढून वाजत गाजत राजप्रसादात आणले. त्यानंतर सर्व तयारी करून तो राजपरिवार आर्यावर्तास गेला. त्याच्या आगमनाची वार्ता हा म्हणता सर्वत्र पसरली. सेवकांनी धावत जाऊन चित्रवर्मास शुभवर्तमान सांगितले. त्यांचा विश्वास बसेना. तो गडबडला. काय करावे हेच त्याला सुचेना. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. कंठ सदगतीत झाला. त्याने त्या सेवकांना आलिंगन दिले. त्यांना अपार धनद्रव्य आणि वस्त्रे दिली. हर्षाने उत्स्फूर्त होऊन नगरात भरभरून साखर वाटली. कोशागार उघडून ब्राह्मणांना अपरिमित दक्षिणा दिली. जय जय शंकर उमानाथ, जय जय महादेव कैलासनाथ असे म्हणून तो आनंदाने नाचत होता. ही सुखद वार्ता ऐकून प्रजाजनहीन पुलकित झाले. त्यांनी मोठा आनंद उत्सव केला. मगल वाद्ये वाजू लागली. लोक नटून थटून राजाला आहेर देण्यासाठी धावू लागले. मातेने सीमतिनीला उत्तम शृंगार लेविला. तिला द्रव्य वस्त्रालंकारांनी सजविले. तिला सौभाग्य लेणी दिली. तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले. तिला त्रयोदशी गुणी विडा दिला. आपल्या कन्येचे ते सजलेले रूप पाहून त्या मातेला आनंदाश्रू वावरेनात. तिने सीमतिनीला प्रेमाने हृदयाशी धरले व म्हणाली, मुली तू धन्य आहेस. नियतीने भयंकर आघात करूनही शिवचरणांना अंतर दिले नाहीस. सोमवारचे व्रत निष्ठेने करीत राहिलीस म्हणून शंभू महादेवाच्या कृपाप्रसादाने हा प्रसन्न सुदिन पाहावयास मिळाला. तुझा ऐश्वर्य वृक्ष काही काळ तुटून गेला होता. तो आता जोमाने वाढेल. चहूकडून बहरेल. तुझे सौभाग्य अखंड राहील. त्या शिवप्रभूची लीला अघात आहे. तो आपल्या भक्ताचे सर्वत्र रक्षण करतो. त्याचे कल्याण करतो याची प्रत्यक्ष अनुभूती आली. सीमितीने 11 लक्ष दाम्पत्याची पूजा केली. शंकराला 11 लक्ष
बिल्वपत्रे वाहिली. त्याच्या मंदिरात 11 लक्ष दीप लावले. सीमितीनीला पाहण्यासाठी नगरातील स्त्रियांनी शिवमंदिरात गर्दी केली होती. त्यांनी तिच्या शिवभक्तीने व तिच्या व्रतनिष्ठेने भरभरून कौतुक केले. चित्रगंध आपल्या मात्यापित्यासमेत नगरद्वारी आला तेव्हा चित्रवर्मा सर्व लवाजमासह त्यांना सामोरा गेला. चित्रगंधाला नव्या वैभवशाली रूपात पाहून त्याच्या डोळ्याचे पारणे फिटले. त्याने धावत जाऊन त्याला मिठीच मारली. आज समस्त सृष्टी आनंदाने भरून गेली होती. देवाने पुष्पवृष्टी करून त्यात अधिकच भर घातली. चित्रवर्माने त्या सर्वांना मिरवत वाजवत गाजत सन्मानाने नगरात आणले. चित्रगंधाने सीमितीनीचा पुन्हा विवाह लावला. त्या दोघांना सर्वांनी अनेक उन्नतोत्तम आशीर्वाद दिले. ज्योतिषाचे भाकीत आणि मैत्रियेचे वचन खरे झाले होते. या जीवनातील भावभक्तीला पर्याय नाही हेच खरे. भक्तीनेच जीवाचे रक्षण होते. भक्तीनेच जीवाचा उद्धार होतो. चित्रगंधाने सीमितीनीला पाताळातून आणलेले अत्यंत अद्भुत अलंकार एकांतात लेविवले. त्याच जडलेल्या दिव्य रत्नाची तेजस्वी प्रभा सर्वांनाच दिपवून टाकीत होती. तक्षकाने दिलेली सुगंधी द्रव्ये त्याने स्वहस्ते तिला लावली. त्याच्या सुहासाने चराचर प्रभावित झाले. पृथ्वीवर कधीही न आढळणाऱ्या अशा कितीतरी बहुमूल्य भेटवस्तू चित्रगंधाने चित्रवर्माला दिल्या. इंद्रसेन व लावण्यवतीने सीमितीनीला सौभाग्याचे आशीर्वाद दिले. त्यानंतर इंद्रसेन सहपरिवार निषेध नगरीस परतला. तेथे मोठा आनंद उत्सव केला. त्या शुभ प्रसंगी देशोदेशीची अनेक राज्ये उपस्थित होते. त्यांनी चित्रगंधाचे अभिशिष्ट चिंतन केले. त्याला उत्तमोत्तम आहेर दिले. काही काळाने चित्रवर्माने चित्रगंधाला राजावर बसविले. सर्व कारभार त्याच्या हाती सोपवला व तो अरण्यात निघून गेला. तेथे दीर्घकाळ तपश्चर्या करून शंकराला प्रसन्न करून घेतले. शिवकृपेनं तो शिवलोकी गेला. चित्रगंध व सीमितीनी यांना 8 पुत्र झाले. ते सर्वच आज्ञाधारक व पित्याप्रमाणे सदतर्णी आणि पराक्रमी होते. चित्रगंधाने न्याय व नीतीने अनेक वर्ष राज्य केले. प्रजेला सुखात आनंदात ठेवले. नल राजाप्रमाणे त्याचीही सहकीर्ती झाली. सीमितीनेही कधीही शिवव्रत सोडले नाही. तिचीही सर्व दूर ख्याती झाली. सूत पुढे म्हणाले, श्रोते हो, असा आहे शिवव्रताचा महिमा. शिवकृपेने सीमितीने जन्माचे कल्याण झाले. हे तिचे आख्यान अत्यंत सुरस असून ज्या स्त्रिया हे श्रवण करतील त्यांचे सौभाग्य वाढेल. त्या सुखी होतील. ज्याचा पती दूरदेशी गेलेला आहे तो तेथे सुखरूप राहील व पुन्हा परतून येईल. विधवा स्त्रियांनी शिवभक्ती करावी. परमनिष्ठेने आजन्म सोमवार व्रत करावे. या आख्यानाचे नित्य श्रवण करावे. त्यांना जन्मजन्मांतरीचे दीर्घकाल उत्तम पतिसौख्य व संसार सुख्य लाभेल. याचे श्रवण पठन केल्याने अंतरलेला पुत्र भेटेल. आयुष्य, आरोग्य, ऐश्वर, ज्ञान, विद्या याचा लाभ होईल. गंडातर अपमृत्यू टळेल. गेलेले धन मिळेल. गतवैभव पुन्हा प्राप्त होईल. शत्रू पराजित होतील. सर्व इष्ट कार्ये सिद्धीत जातील. भक्तिभाव हाच मास. सीमितीनी आख्यान हेच प्रयाग. तेथे स्नान केल्याने त्रिविध दोष जळून जातील व अंती शिवपद प्राप्त होईल. सीमितीनी आख्यान म्हणजे अमृत. ते प्राशन करणारे सज्जन देवरूपच. त्यांची निंदा करणारा तापसी असुर अहंकाररूपी मध्यच पिणार. श्रीधर कवी म्हणतो, शंकर पूर्ण ब्रह्मानंद स्वरूप आहे. तो अभंग, अक्षय, अभेद आहे. तो कधीही चळत नाही. तो कधीही ढळत नाही. त्याच्या लीला स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात वर्णन केलेल्या आहे.
तो कथा भाग शिवलीलामृत म्हणून प्रसिद्ध आहे. हा त्याचा 6वा अध्याय अतिशय गोड असून सज्जनांनी त्याचे नित्य श्रवण पठण करावे. अध्याय 6वा समाप्त. श्री सांब सदाशिव नमस्तुभ्यम. स्वामी भक्तांनो, आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशा अनेक व्हिडिओसोबत, अनेक अध्यायासोबत.